हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मिक्स वेज कोफ्ता बनवणार आहोत। खायला खूप मस्त लागते आणि खूप टेस्टी अशी काहीतरी वेगळी भाजी असते। तर चला बनवायला सुरुवात करूया। अगदी बारीक चिरलेली फुलगोबी, पत्तागोबी आणि गाजर घेतलेली आहे। तुमच्याजवळ आणखी काही भाज्या असेल तर त्याही तुम्ही टाकू शकता, जसं शिमला मिरची वगैरे, चवळीच्या शेंगा वगैरे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। तर आता मी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे। तिखट, मीठ आणि हळद टाकलेलं आहे। आपल्या चवीनुसार तिखट मीठ टाकायचं आहे। थोडं धनिया पावडर, थोडं जिरे पावडर टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे। भरपूर असा सांबार टाकलेला आहे बारीक चिरलेला। तर आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून राहिलेली आहे मी 1 चम्मच आणि उखळलेले आलू घेतलेले आहे। आलू बॉईल करून छान थंड करून साल काढून घेतले होते, ते आपण आता याच्यात कुचकरून मिक्स करणार आहोत। छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य। सर्व साहित्य छान मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। क्रंचसाठी आपण तांदळाचं पीठ टाकून राहिलेलो आहोत। छान मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ अगोदर आणि नंतर थोडं बेसन टाकत आहे मी। अगदी थोडंसं छोटी वाटी असते आपली चटणीची, त्या वाटीने 2 वाट्या मी बेसन टाकून राहिलेली आहे आणि छान मिक्स करायचं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 2-3 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्याने छान असे कडक राहतात कोफ्ते आणि जास्त वेळ ग्रेव्हीमध्ये राहू शकतात, म्हणजे विरघळत नाही ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर। आणि थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चम्मच, ते स्किप झालेलं आहे। तेल टाकल्याने थोडासा सॉफ्टनेसपणा येतो आणि आता याचे लांबसर असे गोळे बनवून घेत आहे मी। थोडंसं हाताला तेल लावलं आणि या पद्धतीने आपण गोळे बनवून घ्यायचे आहे। तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, गोलही देऊ शकता। मी असा सिलेंडर शेप बनवत आहे। तर या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेणार आहोत। सगळं कोफ्त्याचे गोळे आपण सगळे याच पद्धतीने बनवून घेणार आहोत। या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेतलेले आहे। कोफ्ते आपले तयार आहे तळण्यासाठी। तर तळण्यासाठी मी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व गोळे छान मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचे आहे। छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। चांगले असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे मंद आचेवरती, म्हणजे आतपर्यंत छान शिजल्या जातात। आणि आपण ह्या पद्धतीने सर्व कोफ्ते तळून घेणार आहोत। तर बघा, आपले कोफ्ते हे तयार आहेत, तळलेले कोफ्ते तयार आहे। तर आता आपण मसाला बनवून घेऊया। ह्याच्यासाठी बनवायसाठी मसाला बनवताना मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। छोट्या चमच्याने तेल टाकलं आणि थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे आणि थोडं खोबरं टाकलेलं आहे आणि खोबरं छान गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचं। परतल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा आणि टमाटर टाकायचं आहे। कांदा टमाटर टाकून छान परतून घ्यायचं। 5-6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही स्किप पण करू शकता। हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा लाल मिरच्या टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून याचा आपण पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजी बनवायसाठी मी 4 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सांबाराची फोडणी दिलेली आहे। बारीक चिरलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। छान मिक्स करायचं आहे। अद्रक लसूण छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा, खोबरं आणि टमाटरचं जे वाटण बनवलं होतं आपण, ते टाकलेलं आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे। छान परतून झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। बघा किती छान तेल सुटायला लागलेलं आहे। आणि आता याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने तिखट मीठ ॲडजस्ट करायचं आपलं, किंवा तुमचं तिखट जर फिकं असेल तर त्या हिशोबाने आपलं तिखट ॲडजस्ट करायचं। तिखट मीठ आपल्या हिशोबाने टाकायचं आहे आणि छान मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। बघा किती छान शिजून गेलेला आहे मसाला। तर ह्या पद्धतीने मसाला छान भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। ग्रेव्ही थोडीशी पातळच बनवत आहे मी, कारण की याच्यामध्ये आपण कोफ्ते सोडणार आहोत। तर कोफ्ते
ग्रेव्ही सोकून घेत असते, म्हणून हलकीशी पातळच आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे. रस्सा छान उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कोफ्ते सोडायचे आहेत. तर रस्सा आपला छान उकळलेला आहे बघा, छान उकळी येऊन राहिलेली आहे रस्स्याला. तर आता याच्यामध्ये आपण एक एक करून कोफ्ते सोडणार आहोत. तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढे कोफ्ते टाकायचे आहे. पूर्ण एका वेळेस टाकून नाही द्यायचे आहे, नाहीतर कधी कधी कोफ्ते चुरा होतात. म्हणून आपण आवश्यकतेनुसार टाकायचं आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि वरून छान हिरवा सांबार टाकलेला आहे आणि फ्रेश क्रीम असेल तर ती टाकायची आहे आणि भाजी खूप मस्त अशी आपली मिक्स व्हेज कोफ्ता करी ही तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.